विरोधकांनी केलेलं आहे. त्यांच्या विरोधकांना असं म्हणणं आहे हा गुलाब अख्तर खानचा आहे. चुकीची कारवाई आणि या चुकीची कारवाई करून त्याचा डाव साधून अफसर यांना मतदान करण्याचं श्रेय येतो. परंतु यामध्ये अफसर यांचं कोणतेही संबंध असल्यामुळे तसं काही करता आलं नाही. एक त्याचं ज्युडिशियल मॅटर झालं कारण ते आता ते कोर्टाचे गुन्हा दाखल झाला आहे. दाखल होईल तेव्हा हे सिद्ध होईल की ते काय आहे. कारण हे सिद्ध होण्यात त्यांच्यावर कार्यवाही केली. बरं ती कार्यवाही करताना आपल्यासमोर उद्देशपूर्ण आहे. क्लबमध्ये येण्याचे काही नियम असतात की आपणास क्लबमध्ये येताना सर्वप्रथम आपल्याला झडती देऊन आपली यावी लागते. अंग झडती देऊन की आम्ही आमच्यासोबत तुमचे कोणतेही साहित्य आणलेले नाही. आहे सर्वांना भेटेल. निवेदन पण दिलंय, पोलिसांना पण दिलंय, वरिष्ठांना पण दिलंय, मुख्यमंत्र्यांपर्यंत दिलंय. सर जैसा अभी आप सवाल ये है कि ये घटना के साथ में 3-4 दिन का समय हो रहा है तो फिर आपने इतना समय क्यों लिया, मतलब दूसरे दिन ही क्यों आदमी आया? मैंने पहले जाके महासंचालक को दिया, मुख्यमंत्री को दिया, गृह मंत्री को दिया, उसके बाद कमिश्नर को दिया कि मेरे ऊपर गलत हुआ. रात में फिर मैंने CCTV फुटेज का ये पेन ड्राइव बनाया, उसमें मेरा वक्त गया. आपको क्या आश्वासन मिला सर उसमें इतनी जगह निवेदन देने? त्याला जे हे पैसे मिळतात किंवा याच्यातून जो काही त्यांचा निधी उभा राहतो त्याच्यातूनही विविध सामाजिक उपक्रम सुद्धा राबवतात. तर मग तुम्ही करमणूक करा फक्त सामान विभागामध्ये करमणूक करायचं कर पहिले जिल्हाधिकारीकडे होतं, कन्वर्ट झालं, ते GST कन्वर्ट झालेलं आहे. जिस दिन रेड पड़ी वहाँ से लोग भागे क्यों? वीडियोज आए, कुछ लोग टेरिस पर चढ़ गए, कुछ लोग भाग गए, वो क्या था? आपके पास जब रेड पड़ी तो भाग क्यों रहे थे? कुछ लोग डरते ना. नहीं जनरलशिप डर क्यों रहे थे लोग? मार रहे थे, हे कर रहे थे, डर रहे थे ना. अहो तिथं एक फोटोग्राफर तिथं बाहेर फोटो घेत होता, त्याला शिवीगाळ झाली, त्याचा पण एक गुन्हा आहे. कोणाला? एक फोटोग्राफर कोणतरी होता त्याला केली होती. मग हे जर तुम्ही इतके चांगले आहात तर फोटो घ्यायला काय हरकत नाही. असं त्यांना पण निलंबित करायला पाहिजे. जाती द्वेषातूनच केलेलं. हे पोलिसांनी तुम्ही ज्या समाजाचे आहेत ते पाहून तुमच्यावर कारवाई केली असं म्हणतात. दिसून येत आहे तसं, दिसून येत आहे तसं. अशोक रेड्डी अनुसूचित जातीचे आहेत, ते माजी सभापती आहेत. कारवाई केली आहे आणि ती कारवाई केली आहे ती चुकीची केली आहे. संबंध असा आहे की आपण प्रश्न क्लिअर करावा. बरोबर आहे, अगदी बरोबर, अगदी बरोबर. बघा, if you are saying that it is an offense, so playing cards are available at every store. बरोबर आहे. मग जर हा गुन्हा असेल मग ते शस्त्र नाही करणार, शस्त्र नाही करणार ते प्लेइंग कार्ड्स. जर ते विकनेस परवानगी आहे ते तुम्ही तुमच्या घरी घेऊन खेळण्यास तुम्हाला परवानगी आहे. बरोबर आहे असेल मग ते ह्या जुगार व्याख्येत बसतात. आपण प्रतिबंधात्मक कारवाई करू शकतो की जिथे जुगार आहे. कार्ड खेळण्यावर कुठेही मनाई नाही. मनाई आहे यामी नुसार जुगार खेळणे. आता यामध्ये आपल्याला कुठे दिसतंय का साहेब की अहो साहेब तुम्ही सेशन कोर्टाच्या बाहेरमध्ये जा, हायकोर्टाच्या बाहेरमध्ये जा, तुम्हाला प्रत्येक खेळताना मधील तिथं का नाही करत तुम्ही कारवाई? विषय तो नाही, विषय तो नाही, विषय तो नाही. आपण विषय केंद्रित ठेवा. जी झाली आहे कारवाई ना ती चुकीची झाली. त्या दिवशी जे घडलं ते आपल्या समोर ठेवलं. सामने आत्मदहन करने वाला अगर मुझे नहीं मिला
और मेरी गुजारिश है कमिश्नर साहब से कि भाई उन्होंने भेजे नए देना, इनके ऊपर का झूठे कार्रवाई करे बल्कि इन पर कार्रवाई होना चाहिए। और ये जो भी पुलिस स्टेशन में है करोड़ों रुपए की खेती लिए, करोड़ों रुपए का उनका बंगला है और अवैध दुकाना है, अवैध संपत्ति है, अनेक अवैध संपत्ति है। तो मैं ईडी और सीबीआई और इनकम टैक्स इनको एप्लीकेशन देके इनकी इंक्वायरी लगाऊंगा और इनकी जितनी भी आय से ज़्यादा इनकम है वो जब्त करने को लगाऊंगा, उसके लिए चाहे कुछ भी हो जाए। अब आप लोगों के माध्यम से मुझे न्याय मिलेगा, इसीलिए मैंने ये प्रेस कॉन्फ्रेंस रखी थी। सर अभी आपने कहा है कि अफसर खान साहब को बदनाम करने के लिए ये शरीयत रचा गया है, अभी आपने कहा है, हाँ। क्या आप बता सकते हैं कि अफसर खान साहब को कौन बदनाम कर रहे हैं, बता सकते हैं आप? उनके विरोधी। अब उन्होंने आके मेरे से ट्यूशन लेना कि अवैध क्लब है क्या, क्या अवैध अनेक विरोधी है राजकारणात, राजकीय जीवनात अनेक विरोधक असतात. असेल आपला सर्वांना तर माहीत असावं. बरं तुम्ही आता राजकीय बरं तुम्ही आता सांगितलं की शहरात इतर ठिकाणी पण क्लब चालू आहे असे. हे बघा आमचं म्हणणं क्लब किंवा याच्या संदर्भात नाही. हे बघा, आता कायदेशीर आहे बात माझं हे म्हणणं आहे. आपण हे बघा आम्ही तुम्हाला हे आमचं नोंदणी प्रमाणपत्र दाखवलेलं ही आम्हाला मिळालेली आम्ही आमची परवानगी दाखवली. आपण एकदा पुढे एकदा बघून घ्या ही आमची परवानगी. ठीक आहे, सोशल क्लब आणि रम्मी खेळण्यासाठी. आता जर रम्मी खेळलं कायद्याने हा गुन्हा आहे का, हा आपला प्रश्न आहे का? हे बघा मी सर्वांना एकच विचारतोय, रम्मी खेळलं हा कायद्याने गुन्हा आहे का? वेदर इट इज अ कवर्ड बाय गॅम्बलिंग ऍक्ट ऑर नॉट. सो लॉ इज व्हेरी क्लिअर. गेम ऑफ चॅस अँड गेम ऑफ लक. रम्मी हा इन्व्हॉल्विंग स्किल आहे. यामध्ये खेळणाऱ्या व्यक्तीचं कौशल्य इन्व्हॉल्व असतं, त्याच्या स्किल इन्व्हॉल्व असतात. त्यामुळे त्याला गेम ऑफ म्हणजे गेमच्या कॅटेगरीमध्ये दिलं. तो स्किल गेम नाही. जसा की एक पोकर प्रकार एक असतो की जे पाटले गेले पत्ते, त्यामध्ये पाटल्या गेलेल्या पत्त्यामध्ये त्याच्या नशिबाने त्याला जो पत्ता आलाय त्यावर त्याचं नशीब ठरतं किंवा गेम जिंकण्यास संभावना ठरतात. परंतु हा प्रकार रम्मीमध्ये नसतो. रम्मीमध्ये त्या खेळाडूचं कौशल्य जे असतं त्या आधारे तो खेळ जिंकू शकतो. मग त्याच आधारे तुम्ही जे क्लब चालू होतं तर पोलीस प्रशासनाने काय कारवाई केली त्यावेळेस? आमच्या पक्षकारांचं म्हणणं तेच आहे की नियमानुसार जेव्हा ते प्रमाणकारक असून ते नियमित व्यवसाय माझी फाईल करायला पाहिजे होती. नियमानुसार